वैष्णवी हगवणेच्या बाळाचे हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक। 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला नेपाळ बॉर्डरवरून ठोकल्या बेड्या। शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकरांची पदावनती। कारागृह सुधार सेवा पदावरून उपमहासमादेशक होमगार्डपदी बदली। हगवणे बंधूंना दिलेल्या बंदुकीच्या मंजुरीचं प्रकरण भोवलं। ठाण्यातला हेर रवींद्र वर्मानं पाकिस्तानी एजंटना दिली होती तब्बल 14 युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती। हनी ट्रॅपमध्ये अडकून वर्मानं केली देशाशी गद्दारी। दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। संजय राऊतांचा गंभीर आरोप। अनिल देशमुखांनी चर्चा फेटाळली तर राऊतांच्या मार्गदर्शनाची गरज नाही, तटकरेंनी फटकारलं। सरकारी महिला नोकरदारांनी लाटल्या लाडक्या बहिणीचा लाभ। 2652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते। अपात्र असूनही लाटले लाडके बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये। राज्य महिला आयोगात गेल्या 5 महिन्यांपासून 6 सदस्यांची नियुक्तीच नाही। महायुतीतल्या 3 पक्षांमुळे नियुक्ती रखडल्याची माहिती। आयोगाच्या निधीतही मोठी कपात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज 300वा त्रिशताब्दी जन्मोत्सव। कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चौंडीत येणार। संभाजीनगरमधले उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातल्या दरोड्या प्रकरणी नवी माहिती समोर। लड्डांच्या घरात 10 कोटी असल्याची टीप चोराला मिळाली होती। पोलिसांच्या सूत्रांची माहिती तर 10.5 किलो सोनं होतं, शिरसाटांचा संशय। राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। आंबा, संत्रा, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा टाहो।